अरे खरंच किती बदललायस तू. होते जाणीव तुला? नाही होत. कारण तू किती विचारपूस करायचास, माझी काळजी घ्यायचास. पण आता तुला दुसरी मैत्रीण मिळाली ना, बरोबर आहे. मग काय तिच्यासोबतच तू आता मौजमजा करणार. पण एक लक्षात ठेव, पैशाच्या पाठीमागं धावत धावत जाऊन तू खरी माणुसकी विसरली आहेस. कारण प्रेम म्हणजे काय आणि पैसा यातलं अंतर तुला कधीच समजणार नाही असं मला वाटते. आणि आता मी सगळं समजून गेले, तुझ्या भावना कशा आहेत. कारण पैशाच्या पाठीमागं तू एक वेळ जाशील, पैसा पुढे अमाप मिळवशील, पण त्यावेळेला तुला आपुलकीनं प्रेम करणारी माणसं कुणीच नसतील. मग त्यावेळेला तुला वाटेल की खरंच माझं आयुष्यात खूप चुकलं. खरंच प्रेक्षक हो, हे आहे नाटकातील छटा. आणि कसं असतं, एखादं नाटक जर सादर करायचं म्हटलं तर त्या अभिनयामध्ये किती स्वतःला रुजवून घ्यावं लागतं आणि किती अभिनय चांगला करावा लागतो याची प्रेक्षकांनी जी दिलेली दाद असते ना, तीच या नाटक कलाकारासाठी खूप मोठी थाप असते. आणि अशाच आपल्या या सांगली नाट्यपंढरीमध्ये अनेक आज कलाकार घडले आहेत आणि अशाच आज एका कलाकाराशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे. सर्वप्रथम सांगली मीडिया माय टी व्ही 1 शाखा नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचं जागर या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपला परिचय सांगा. नमस्कार, मी रवींद्र कुलकर्णी. शिक्षण माझं BA पर्यंत झालेलं आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अभिनेता आणि व्हॉइस ओव्हर डबिंग आर्टिस्ट म्हणून मी या क्षेत्रात काम करतोय. गेली 20 ते 22 वर्ष या क्षेत्रामध्ये नाटक असो, TV मालिका असोत, TV वरच्या जाहिरातींमध्ये असोत किंवा रेडिओच्या जाहिराती, या सगळ्यांमध्ये अविरत असं कार्य करणारा मी सांगली नाट्यपंढरीचा एक कलाकार. रवी सर, आपलं म्हणजे या नाट्यक्षेत्रामध्ये म्हणजे येण्याचं कारण काय होतं? खरं तर नाटकामध्ये येण्याचं कारण तसा एक योगायोगच म्हणावा लागेल मला. कारण मी मिरजेला आधी राहत होतो. आता गेली 8-9 वर्ष मी आता सांगलीमध्ये स्थायिक झालो आहे. परंतु मिरजेमध्ये असताना मी रेडिओच्या जाहिराती करायचो. रेडिओच्या जाहिरातींना आवाज द्यायचो. आणि त्या माध्यमातून मला अनेक असे माझे मित्र मला भेटले की जे सांगली नाट्यपंढरीमध्ये नाट्यक्षेत्रात काम करत आहेत. आणि गणेशोत्सवांचे देखावे असोत किंवा राजकीय जाहिरातींना असो, या सगळ्यांमध्ये माझा आवाज असायचा. आणि माझा हाच गुण हेरून मला सांगलीतल्या नाट्यकर्मींनी नाट्य प्रवेश, खरं तर नाटकामध्ये माझा प्रवेश झाला असं म्हणायला हरकत नाही. त्याआधी मी मिरजेमध्ये सप्तरंग सहयोगी कलामंच ही नाट्य चळवळीसाठी काम करणारी संस्था, या संस्थेमध्ये मी पहिलं नाटक केलं हौशी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये. त्याचं नाव होतं स्वप्नांची गोष्ट. त्याच्या आधी मी अकलूजमध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा व्हायच्या, तिथं माझा खरं तर माझी एंट्री तिथं झाली असं म्हणावं लागेल. आणि खरं तर माझा मूळ माझा पिंड हा खरं आमचा घराण्याचा म्हणा. माझं आडनाव जरी कुलकर्णी असलं तरी नरवाडकर म्हणून आम्हाला ओळखतात. तर आमचं नरवाडकर घराणं हे वकिली घराणं आहे. आणि या वकिली घराण्यामध्ये मी असा एकमेव कलाकार आहे की आमच्या घराण्यामध्ये कोणी नाटकात, चित्रपटात, मालिकेमध्ये काम केलेलं नाही आहे. आणि माझा प्रवेश हा नाटकामधला हा मिरजेतूनच झाला, सप्तरंग सहयोगी कलामंचच्या माध्यमातून. आणि तिथून माझा मग नाट्यप्रवास सुरू झाला. आता तुम्ही तर सांगितलं की घराणं हे तुमचं वकिली घराणं होतं. मग घरातून याला कसा प्रतिसाद होता किंवा विरोध वगैरे होता का? वकिली घराणं जरी असलं तरीसुद्धा मला तसा काही विरोध नव्हता. आईवडिलांचा खूप पाठिंबा होता. खरं तर काही गुण आईवडिलांकडून येतात असं म्हणतात. वडिलांकडून मी गुण शिकलो ते नकला करण्याचे. आणि नकला करत असताना नुसता आवाज न काढता चेहऱ्यावरचे हावभावसुद्धा बदलणं, हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो. आईकडून म्हणाल तर आजोळकडून आईच्या भरपूर चांगले गायक, नाट्यसंगीत असो किंवा शास्त्रीय संगीत असो, अशा विविध माध्यमातून माझे आईचे भाऊ, मामा वगैरे कार्यरत होते त्यावेळेला. मग तुम्ही त्याला हौशी म्हणा किंवा व्यावसायिक असं कुठलंही म्हणा, परंतु आईवडिलांकडनं हे गुण थोडे फार का होईना माझ्याकडे आलेले आहेत. आणि घरच्यांचा तसा खूप पाठिंबा होता, पाठबळ होतं. आणि म्हणून तर मी या आत्ता स्टेजवरती आहे त्यांच्या पाठिंब्यामुळेच. तर कसं असतं, बऱ्याच पालकांचं म्हणजे बर्डन असतं मुलांवर की आता मी वकिली करतोय ना, तर मग तूही तेच शिक्षण घ्यायचं आणि त्याच्यामध्येच पुढे जायचं. पण खरंच तुमच्या आईवडिलांना
सांगली मीडियातर्फे मानाचा मुजरा. कारण खरंच अशा कलाकारांना म्हणजे जिथं आवड आहे तिथं त्यांना आपण पाठिंबा देणं हे तितकंच गरजेचं असतं. आणि जर आपल्या आईवडिलांनी जर आपल्याला पाठिंबा दिला तर खरोखर आपण भविष्यात आपलं नाव कमवू शकतो, यात काही शंकाच नाही. यानंतर आपण नाट्यभूमीकडे कसे वळलात, त्यानंतर आपण आतापर्यंत पार पडलेल्या नाटकांमधील भूमिका कोणकोणत्या? अकलूजच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून मी छोटीशी भूमिका त्यामध्ये केलेली होती आणि मला माझा अभिनय थोडासा जाणून माझे गुरु नाटकातले राम कुलकर्णी मिरजेतले कथा आणि नाट्यलेखक आहेत. त्यांनी स्वतःही खूप वर्ष लेखन पण केलेलं आहे आणि दिग्दर्शन पण केलेलं आहे. तर त्यांच्याच नाटकामध्ये मला स्वप्नांची गोष्टमध्ये मध्यवर्ती भूमिका मिळाली. परंतु त्यावेळेला आपण म्हणतो म्हणजे एक 25-30 वय असतं आणि आपण 60 किंवा 65 45 60-65 अशा वयाची भूमिका करतो. तसंच माझ्या बाबतीत घडलं. मी 2 मुलांचा बाप मला दाखवलं त्या नाटकामध्ये आणि हौशी राज्यनाट्य स्पर्धेमधलं माझं ते पहिली एंट्री स्वप्नांची गोष्ट या नाटकाद्वारे. आणि तिथून मग मी मिरजेकडून सांगली नाट्य पंढरीकडे वळलो आणि सांगलीतले बरेच रंगकर्मी जे अनुभवी होते त्यांनी मला मग नाटकामध्ये घेतलं आणि मग खरं तर लागोपाठ दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मध्यवर्ती भूमिका करून मी माझी एक वेगळी छाप पाडली. कारण एकतर जाहिरातींना आवाज देणं, आपला आवाज, आपली उंची, आपलं व्यक्तिमत्व आणि अभिनय करण्याची क्षमता हे सगळे गुण हेरून मुकुंद पटवर्धन असोत किंवा डॉक्टर दयानंद नाईक असोत, श्रीनिवास जरंडीकर असोत, या विविध दिग्दर्शकांच्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली. आणि हौशी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये काम करता करताच मी संगीत नाटकांकडे सुद्धा वळालो. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. परंतु हौशी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये काम करत असताना एक अत्यंत बुद्धिमान आणि चांगल्या दिग्दर्शकांकडे मला काम करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. कारण प्रत्येक दिग्दर्शकाची हातोटी वेगळी असते, दिग्दर्शन कौशल्य वेगळं असतं. जसं मी आत्ता नावं घेतली तर मुकुंद पटवर्धनांकडं डिक्शन आहे, संवाद फेकीची चांगली जाण आहे. तसं श्रीनिवास जरंडीकरांकडं दिग्दर्शन कौशल्य म्हणजे एक सचोटी किंवा हातोटी म्हणतो आपण, ज्याला 4-5 कलाकारांच्या समवेत एक त्यांचं वेगळंच कौशल्य आहे. डॉक्टर दयानंद नाईक तर अख्खी कार्यशाळा आहे. चेहऱ्यापासून आपल्या पायाच्या नखापर्यंत अभिनय दाखवण्याची क्षमता ज्या माणसामध्ये येते, तर अशा दिग्दर्शकांकडे काम करण्याची मला संधी मिळाली आणि म्हणून तर मी पुढं पुढं चांगल्या चांगल्या भूमिका करत गेलो आणि मग माझा प्रवास असा वाढता, एक आलेख जसा म्हणतो तसा आलेख माझा वाढत गेला. आत्तापर्यंत आपण जे व्यासपीठावर किंवा आपल्या रंगभूमीवर जे नाटक सादर केले, ते प्रेक्षकांनाही आमच्या उत्सुकता आहे, कोणकोणती नाटक आपण रंगभूमीवर सादर केली? मी आत्तापर्यंत सांगलीमधील नामवंत संस्था ज्या आहेत त्या माझी सुरुवात सांगली नाट्यपंढरीमधील ॲक्टिव्ह ग्रुपमार्फत मी पहिलं नाटक केलं सांगलीमधलं. ते होतं शॅमिलिऑन, त्याच्यानंतर हवा अंधारा कवडसा. ही 2 नाटकं श्रीनिवास जरंडीकरांनी दिग्दर्शित केलेली होती. त्याच्यानंतर मी देवल स्मारक मंदिर या संस्थेतर्फे गद्य ययाती म्हणजे गिरीश कर्नाडांनी लिखाण केलेलं आणि भिडेंनी, बेंगलोरचे जे भिडे होते त्यांनी अनुवाद केलेला होता, त्यामध्ये ययातीमध्ये मी काम केलं. त्याच्यानंतर चेतना वैद्यांकडे मी काम केलं, डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकामध्ये. त्याच्यामध्ये मी एक छोटीशी खलनायक भूमिका केलेली होती. याच्यापूर्वी खरं तर नायक म्हणूनच मी नाटकामध्ये काम करत होतो. पण विविध भूमिका करण्याची एक आपली अपेक्षा असते, इच्छा असते. तसं मला माझ्या बाबतीत घडत गेलं. मग शांतेचं कार्ट चालू आहे याच्यामध्ये मी अप्पांची भूमिका केली, जी विनोदी, अत्यंत विनोदी आहे. विरोधी माझ्या व्यक्तिमत्वाकडे बघितलं की असं वाटतं की अरे हा सिरियसच बहुतेक नाटकांमध्ये काम करतो. परंतु मी दाखवून दिलं की मी विनोदी नाटकांमध्ये पण काम चांगल्या प्रकारे करू शकतो. अहो ऐकलं का नावाची विनोदी नाटक होतं, त्याच्यामध्ये पण विनोदी भूमिका केलेली होती. त्याच्यानंतर भरत बाहुबली नावाचं जैन तत्त्वज्ञान सांगणारं एक नाटक होतं, त्याच्यामध्ये मी बाहुबलींची भूमिका केली. त्याच्यानंतर मी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक पण केलं, त्याच्यामध्ये कविराज. त्याच्यानंतर मी बेबी नावाचं नाटक केलं तेंडुलकरांचं, जे शफी नायकवणींनी दिग्दर्शित केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी अत्यंत क्रूर असा एक खलनायक दाखवला होता. तर अशा आणि आत्ता मी सध्या अश्रूंची झाली फुले हे व्यावसायिक नाटक करतोय. ज्या नाटकामध्ये सुबोध भावे आहेत, शैलेश दातारे आहेत, उमेश जगताप आहेत, सीमा देशमुख आहेत. छोटीशी भूमिका आहे माझी, पण भाव होऊन जाणारी अशी भूमिका आहे.
असं हौशी रंगमंचावरून मी व्यावसायिक रंगभूमीवर ती पदार्पण केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सर खरंच खूप छान आपण अनेक नाटकांमध्ये म्हणजे स्वतःला समर्पित करून घेतलं आणि आतापर्यंत जी रंगभूमीवर आपण नाटकं सादर केली त्यातली एखादी भूमिका जी प्रेक्षकांना खूप भावून गेली आणि त्याबद्दल प्रेक्षकांनी खूप तुम्हाला प्रतिसाद दिला अशी भूमिका कोणती होती? अशी भूमिका खरं तर मी मगाशी जसं उल्लेख केला गद्य ययाती नावाचा नाटकाचा, तर ह्या ययातीमध्ये मी मध्यवर्ती ययातीचीच भूमिका करायचो. पण हे नाटक पौराणिक आहे, महाभारतकालीन असल्यामुळं आपल्याकडं तसे प्रेक्षक पौराणिक नाटकाला थोडेसे कमी असतात. परंतु आपल्या नाट्यपंढरी सांगलीमध्ये एक जाणकार प्रेक्षकांचा एक वर्ग आहे. म्हणजे आपण आपली भाव्यनाट्य मंदिर रंगमंदिरामधली जर कपॅसिटी म्हणालात खुर्च्यांची तर किमान 800 आहे. तर आपल्याकडं हौशी राज्यनाट्य स्पर्धेंना जवळजवळ 600 ते 700 लोक बघायला येतात नाटक. कारण नाट्यपंढरी सांगलीमध्ये जवळजवळ 13 ते 15 संस्था आहेत. तर या स्पर्धेच्या निमित्तानं हे ययाती नाटक झालं आणि त्याचंच खरं तर संगीत नाटक पण आहे विवा शिरवाडकरांचं, संगीत ययाती आणि देवयानी. तर या नाटकानं मला एक उत्तुंग असं यश दिलं असं म्हणायला हरकत नाही. कारण सांगलीमधील संगीत नाटकाचे 25 पेक्षा जास्त प्रयोग करणारे आम्ही टीम आहोत. आमची टीम आहे. याचा मला पण खूप अभिमान आहे आणि त्यासाठी दिग्दर्शक मुकुंद पटवर्धन यांची खूप मला आभार मानायचे आहेत. कारण त्यांनी मला ही या नाटकामध्ये ययातीचीच भूमिका दिली होती. तर या नाटकाचे जवळजवळ आम्ही 28 ते 29 प्रयोग केले आणि या नाटकाने मला खूप यश मिळवून दिलं. एक पुराणकालीन एक व्यक्तिरेखा आपल्याला साकारायला मिळते. याच्या मागं माझे खूप उद्देश असे होते की ही भूमिका स्वीकारण्यामागं एकतर भरपूर संवाद प्रत्येक प्रवेशामध्ये मी आहे. त्या व्यक्तिरेखेला खूप छटा आहेत. म्हणजे असा सरळ जाणार अशी ती भूमिका नाही आहे. वेगवेगळे आहेत. त्याला एक कांगावे थोडेसे आहेत. तर ही भूमिका करताना मला खूप मदत झाली. मग वाचन करताना त्या भूमिकेची समज, त्याची देहबोली, त्याचा रंगमंचावरचा वावर, संवाद फेक. कारण एक हा शूरवीर योद्धा होता ययाती, जे आपण महाभारतकालीन मगाशी जी व्यक्तिरेखा म्हणलो. तर या भूमिकेनं मला आईवडिलांनी खरं तर ह्या नाटक संपल्यानंतर जसा प्रेक्षक वर्ग आपल्या भोवती जमतो, तर आईवडिलांनी डोळ्यानं पाहिलेलं आहे की अरे आपला मुलगा प्रेक्षकांच्या गराड्यामध्ये आहे आणि त्यांना त्यांना खूप ही भूमिका आवडलेली आहे. आणि मगाशी जसं म्हणालो एक दैवी देणगी म्हणावी असं आवाज एक लाभलेला आहे मला. तर त्या आवाजाचा योग्य वापर मी रंगमंचावरती करत होतो. चांगले संवाद लिहिलेले होते शिरवाडकरांनी. भाषा खूप सुंदर आहे, जे आपल्याला व्यायाम देते ते बोलताना. बघा तुम्ही ते नाटक जर तुम्हाला बघायची संधी मिळाली किंवा वाचता आली, अनेक त्या ह्याला पैलू आहेत त्या नाटकाला आणि त्या व्यक्तिरेखाला. आणि या भूमिकेनं मी झाडीपट्टी रंगभूमीवर सुद्धा मी नागपूरला हे नाटक केलेलं आहे. अत्यंत असा उच्च असा प्रतिसाद असतो या भूमिकेला आणि लोकांची मागणी असते की हा ययाती म्हणल्यानंतर रवींद्र कुलकर्णी असं समीकरण जवळजवळ झालेलं होतं. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे हे नाटक मला करायला मिळालं. अजूनही रवी कुलकर्णी सरांच्याकडून नाट्यक्षेत्रातील माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV 111 चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत सांगली मीडिया माय TV 111 चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर आणि यामध्ये आपण रवींद्र कुलकर्णी सरांशी बातचीत करत आहोत. सर आत्तापर्यंत आपण नाटक आणि नाटकांमध्ये भूमिका ज्या पार पडल्या याविषयी आपण आता बातचीत केलीच. यानंतर संगीत साधना याच्यामध्ये आपला प्रवेश कसा झाला? संगीत नाटक म्हटल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की हा गायक अभिनेता आहे काय? कारण संगीत नाटकामध्ये भरपूर गाणी असतात. म्हणजे आपण नाट्यसंगीत ज्याला म्हणतो. परंतु असं काही नाही, कारण माझा आवाज ऐकल्यानंतर बरेच जण म्हणतात की तुम्ही गाणं पण म्हणता का? मला खरं तर खूप आनंद वाटतो मनातून. अरे वा, चांगली आहे. हो. परंतु गद्य अभिनेता म्हणून या संगीत नाटकामध्ये माझा प्रवेश झाला. आम्ही गणपती देखाव्यांची जी रेकॉर्डिंग्स करून द्यायचो. म्हणजे आपण सांगलीमध्ये मिरजेमध्ये बघतो की भरपूर असे देखावे आपण लिप मुवमेंट करतात स्टेजवरती आणि बॅकग्राऊंडला आवाज असतो. हां, जिवंत देखावे किंवा मूर्त्यांचे देखावे. तर त्या देखाव्यांना मी सांगलीमध्ये रेकॉर्डिंग करायला यायचो आणि मग माझी रवींद्र फलटणकर हे मिरजेतले चांगले कलाकार आहेत, त्यांच्याशी पण माझी ओळख आहेच. तर त्यांच्या माध्यमातून ते म्हणाले की आपण एक संगीत मंदारमाला नावाचं नाटक देवल स्मारक मंदिरतर्फे करतोय प्रयोग, त्यामध्ये प्रधानजींचा रोल करशील का?
म्हटलं करेन. आणि मग मला ती भूमिका मिळाली. ॲक्च्युली ती भूमिका आहे 3ऱ्या अंकामध्ये, कारण दरबारामध्ये सगळा जुगलबंदी जी असते त्याच्यामध्ये प्रधानजींची एक महत्त्वाची भूमिका होती. मी ती केली. त्याच्यानंतर मग मग माझं आणि देवल स्मारक मंदिरचं एक नातं तयार झालं आणि तिथून खरं तर मला ब्रेक मिळाला, कारण संगीत ययाती आणि देवयानी हे नाटक आणि गद्य ययाती जे म्हणालो ते मी देवल स्मारक मंदिरचंच होतं ते नाटक ययाती. नंतर संगीत ययाती आणि देवयानी हे नाटक मुकुंद पटवर्धनांनी हातात घेतलं आणि त्या नाटकामध्ये माझी ययातीची भूमिका मगाशी जसा उल्लेख केला तसा प्रसिद्ध झाली. आणि या नाटकानंच खरं तर एक संगीत नाटकाला एक माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळी कलाटणी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या पाठोपाठ मी कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये कविराजांची भूमिका केली. ती पण अत्यंत मध्यवर्ती भूमिका आणि दर्जेदार भूमिका अशी आहे. मी मगाशी जसं म्हणालो की प्रत्येक नाटकामध्ये एक वेगळी भूमिका करण्याची इच्छा आणि अपेक्षा असते, तसं माझ्या बाबतीत घडत गेलं. त्या पाठोपाठ संगीत 52 नाटक डॉक्टर दयानंद नाईकांनी घेतलं मनावर आणि ते नाटक बसवलं. त्यामध्ये मला एक रंगेल भूमिका होती ती मदन रावाची. ती डॉक्टरांनी अतिशय चपकलपणे माझ्याकडून बसवून घेतली. मग मग जसं उल्लेख केला की एक कार्यशाळा म्हणून आपण डॉक्टर दयानंद नाईकांना आपण बघतो, कारण अखंड देहबोली, बोलणं, रंगमंचावरचं वावर, संवाद, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स, हाताचे हालचाली, या सगळ्या बाबतीत डॉक्टर दयानंद नाईकांनी खूप मेहनत घेऊन हे नाटक बसवलं. त्याच्यानंतर मी संगीत मत्स्यगंधा केलं. यामध्ये भीष्मांची भूमिका मी केली. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. त्या भूमिकेला 2 वेगवेगळे पैलू आहेत. जो देवव्रत आहे तो तरुण वयातला, आणि नंतर जो म्हातारा जो होतो भीष्म, असे 2 त्याला पैलू आहेत. त्यामुळे हे इथपर्यंत खरं तर संगीत नाटकांमध्ये मला खूप चांगल्या चांगल्या भूमिका करायला मिळाल्या. मी मगाशी जसा उल्लेख केला झाडीपट्टी रंगभूमी जी आहे नागपूर साईडला, तर तिथंसुद्धा मी गेली 4 वर्ष जातो आहे आणि तिथंही वेगवेगळ्या प्रकारचे नाटकं करतो. संगीत ययाती देवयानी असू दे, संगीत मत्स्यगंधा असू दे, लावणी बुल्ली अभंगाला असू दे, अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत या. कट्यार काळजात घुसली असू दे, अशा संगीत नाटकांमधून काम करण्याचा अनुभव खूप चांगला मिळाला मला. चांगले कलाकार, सहकलाकार, आणि मुख्य म्हणजे कधी न ऐकलेली गाणीसुद्धा आपल्या कानावर पडत जातात आणि आपल्या कानाला खूप बरं वाटतं की अरे इथून काहीतरी आपल्याला शिकायला मिळते. कारण आपल्याला गाणं जरी येत नसलं तरी गाणं कळणं ही खूप महत्त्वाचं असतं. आता आपण रंगभूमीवर नाटक सादर केलं, त्यानंतर संगीत नाटकांमध्ये देखील प्रवेश केला. मग एकंदरीत वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असताना प्रत्येक वेळेला भाषाशैली म्हणा किंवा तो प्रसंग वेगवेगळा असतो, तर हे करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? अडचणी असं काही म्हणता येणार नाही, कारण माझ्या बाबतीत स्ट्रगल हा कधी मला अनुभवायला मिळाला नाही असं माझं म्हणणं आहे. कारण आपण बघतो की रंगमंचावरती, हौशी रंगभूमीवरती काम करून व्यावसायिक नाटकं किंवा व्यावसायिक आपल्या टी व्ही मालिका म्हणा, यामध्ये काम करण्याची या संधी भरपूर असतात, पण त्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. इथून मुंबईला जावा, मुंबईमध्ये राहा, तिथल्या राहण्या खाण्याचा खर्च, आणि मग आपल्याला भूमिका मिळवणं, याच्या बाबतीत खूप स्ट्रगल करतात लोक आणि अजूनही करतायत. पण सुदैवानं माझ्या बाबतीत तसं काही फारसं घडलं नाही, कारण मला भूमिका मिळत गेल्या एका पाठोपाठ एक टी व्ही मालिकांमधून सुद्धा, कारण नाटकांमधून काम करतच होतो इतकी वर्ष. आणि एक चांगलं आपल्या सांगली नाट्यपंढरीमध्ये एक चांगलं नाव पण झालेलं होतं की रवींद्र कुलकर्णी हे चांगल्या उत्तम अभिनेता आहे, त्याने खूप काही दाखवून दिलेलं आहे. बऱ्याच जणांच्या मनात असतं की अरे हा व्यावसायिक रंगभूमीवर किंवा व्यावसायिक टी व्ही मालिकांमध्ये याला संधी मिळायला हवी. त्या दृष्टीने मी फारसे काही प्रयत्न केले नाहीत. माझे मित्र जे या क्षेत्रामध्ये काम करत होते त्यांच्याकडून मला पुढं काम करायला मिळालं आणि संधी मिळत गेल्या. म्हणजे खरंच खूप भाग्यवान आहात, तुम्हाला म्हणजे एका पाठोपाठ एक अशा संधी मिळाल्या. यानंतर एक अभिनेता ते दिग्दर्शक, हा प्रवास कसा सुरू झाला तुमचा? दिग्दर्शन म्हणाल तर फारसं मी दिग्दर्शनात पडलो नाही, कारण पाठोपाठ काम करत असताना एक आपल्याला कळतं की आपण आपली पोच कुठपर्यंत आहे. खरं तर दिग्दर्शक हे प्रत्येकाला व्हावायला आवडतं आणि आजकाल आपण बघतो की एक छोटंसं काम कुठंतरी केलेलं असतं आणि लगेच त्याचं नाव दिग्दर्शक म्हणून लावलं जातं. मग ते एकांकिका असू दे किंवा नाटक असू दे किंवा शॉर्ट फिल्म्स असू देत. परंतु मी आत्ता दिग्दर्शित काही नाटकं केलेली नाहीत. मी पूर्वी कॉलेजमधून वगैरे यूथ फेस्टिवलसाठी मी एकांकिका, लघुनाटिका, पथनाट्य आणि नाटक
असं सगळ्या जबाबदारी मी पार पाडायचो. मग मला नेपथ्य पण मलाच लावायला लागायचं. संगीताची जबाबदारी पण माझ्यावरच पडायची. मीच बॅकग्राऊंड म्युझिक करून आणायचो. मीच त्यांचे रिहर्सल बघायचो. मग स्क्रिप्टसुद्धा मीच शोधायचो. काही जर स्क्रिप्ट सापडल्या नाहीत तर मी कोणाकडून तर लिहून घ्यायचो नवीन विषय सांगून. अशा पद्धतीनं मी फारसं काही दिग्दर्शित केलेलं नाहीत, परंतु यूथ फेस्टिवलमध्ये बऱ्याच नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्यातल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी म्हणून मी दिग्दर्शित केलेल्या होत्या काही एकांकिका, लघुनाटिका आणि नाटक. तर सांगली आणि मिरजेमध्ये ज्या आपल्या कॉलेजेसमध्ये यूथ फेस्टिवल असतात राज्यस्तरीय, इथून बरेचसे कलावंत या निमित्तानं होईना का माझ्याशी जोडले गेले आणि त्याच उत्तम पद्धतीनं नाटकांमध्ये काम वगैरे करतात याचा मनस्वी आनंद आहे. यानंतर आपल्या सामाजिक क्षेत्राशी काही संबंध आला आहे का? खरं तर मालिकांमधून काम करत असताना मग ती स्वराज्य रक्षक संभाजी मालिका असू दे किंवा तुला पाहते रे असू दे किंवा रात्रीचे खेळ झाले असू दे किंवा पुढच्या काही सिरियल्समध्ये मी पण काम केलं. परंतु हे दोन ठळक उदाहरणं आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी, रात्रीचे खेळ चाले आणि तुला पाहते रे, या तिन्ही मालिका झी मराठीवरच च्याच होत्या. नुकतीच स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपली. त्याच्यामध्ये मी पण 2 भूमिका केल्या होत्या. पण या निमित्तानं म्हणा किंवा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मी एक सांगली शाखेचा संचालक आहे आणि गेली 15 वर्ष मी या नाट्य परिषदेचं काम करतोय. मला वैयक्तिक सामाजिक क्षेत्रात जरी काम करायला मिळालं नसलं तरी नाट्य परिषद शाखा सांगलीच्या वतीनं मी सामाजिक क्षेत्रामध्ये थोडं बहुत काम केलेलं आहे. परवाचीच गोष्ट आपली मागच्या वर्षीची महापूर जो येऊन गेला, तर हा महापूर जो आलेला होता त्या महापुरामध्ये खरं तर आपल्या सांगली सोडून कोल्हापूरमध्ये पण महापूर होता. त्यावेळेला नेमके आमचे त्याच्यानंतर किंवा मुंबई पुण्या साईडला आमचे अश्रूंची झाली फुले नाटकांचे प्रयोग पण लागलेले होते. तर ह्या प्रयोगादरम्यान नाट्य परिषद आणि चित्रपट महामंडळ या दोघींच्या माध्यमातून जी आपल्या शाखेला जी मदत आली, मध्यवर्तीकडून जी मदत नाट्य परिषद शाखांना जी वाटली जाते सांगली, कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी महापूर जिथं आलेले, तर ही किट्स आली आहे. म्हणजे काही जीवनावश्यक वस्तूंची किट्स आले, कपडे आले. तर हे किट्स वाटण्याचं काम आमच्या शाखेकडे आलं होतं, सांगली शाखेकडं. आणि मी सुदैवाने इथं होतो महापूर झाल्यानंतर. त्यामुळे ही किट्स आम्ही गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वतः आम्ही एक 5-6 जण आम्ही गेलो होतो. ही किट्स आम्ही त्या गरजूंपर्यंत पोहोचवलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणा किंवा त्यांच्या डोळ्यातले अश्रू हे खूप आम्हाला देऊन जातो का गलगलायला होत होतं की आपण एक छोटीशी मदत आहे ही. खरं तर जीवनावश्यक वस्तू किती दिवस टिकणार आहे त्या, पण काही ना काहीतरी मदत नाट्य परिषदेकडनं आली आणि ही माणसं आली रंगमंचावरती काम न करता हे या सामाजिक कार्यात सुद्धा हातभार लावत आहेत. हे कुठंतरी त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान होतं आणि म्हणून आम्हाला हे बघताना आम्हालाही समाधान होतं की अरे आपण काहीतरी काम करू शकतो सामाजिक कार्यात. नुसतंच कलाकार म्हणून न मिरवता एक कलाकार मधला दडलेला जो माणूस आहे याची जाणीव कुठंतरी असते आणि म्हणूनच आपण सामाजिक कार्यात छोटीशी काय होईना मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि जे समोरच्याला ती मदत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही देऊन जातं. खरंच सर, म्हणजे अभिनय तर आपण करताच, पण वस्तुस्थिती लोकांच्या जे काही अडचणीला आपली नाट्यक्षेत्रातली लोकं धावून गेली. खरोखर म्हणजे हे कार्य तुम्ही खूप छान पद्धतीने केलं आहे. यानंतर आपल्या भविष्यातील कल्पना काय आहे? आत्ता खरं तर आपल्याकडं लॉकडाऊन किंवा कोरोनासारखं संकट आपल्या जगावरती आलेलं आहे. याचा खरं तर निपटारा करण्यासाठी सर्व शासन प्रशासन सज्ज आहे. त्याला आपण कलाकार किंवा साधं सामान्य माणूससुद्धा गांभीर्याने घेतो आहोत. कारण आत्ता आपण टिकून राहिलो तर भविष्यात काहीतरी आपण काम करू शकू आणि म्हणून सर्वतोपरी आपण प्रयत्न करतो आहोत, उपाययोजना करतो आहोत आणि त्याला यश पण मिळते काही प्रमाणामध्ये, भरपूर प्रमाणामध्ये असं म्हणण्यालाच तर वावगं ठरणार नाही. आणि हेच गांभीर्य ठेवून मनामध्ये खूप काही कल्पना आहेत की पुढं आपण काय करायचं आहे. कारण आता ती मनोरंजन क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. शूटिंग सध्या सगळीकडे बंद आहेत. काही गरजू गरीब तंत्रज्ञ कलाकार, छोटी छोटी काम करणारे कलाकार यांना खूप गरज आहे आत्ता कामाची. परंतु काही दिवसामध्ये शूटिंग सुरू होणार अशी बातमी आली आणि मला असा अंदाज आहे की पुढच्या महिन्यामध्ये हे शूटिंग सुरू होईल. मनामध्ये खूप काही कल्पना आहेत. कारण एक व्यावसायिक नाटक तर सुरूच आहे. याच आमच्या टीमचं आणखीन एक व्यावसायिक नाटक खरं तर आम्ही मेमध्ये सुरू करणार होतो. ते आता कदाचित नोव्हेंबर डिसेंबरला जाईल.
2-3 ऐतिहासिक चित्रपट आहेत. या चित्रपटांमधून चांगली भूमिका करण्याचा मानस आहे आणि ती तसं सकारात्मक दृष्टीनं प्रयत्न पण चालू आहेत. टी व्ही मालिका आहेत, 2-3 मालिकांचं संदर्भात बोलणं चाललेलं आहे. मला खरं तर मगाशी जसं म्हणालो की मला विविध भूमिका करायला आवडतात. जसं मी तुला पाहतेमध्ये एक सेमी खलनायक ज्याला म्हणता येईल तशी मी भूमिका रंगवलेली होती. स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये एक निष्ठावंत मंत्र्याची भूमिका केलेली होती. रात्रीस खेळ चाल्यामध्ये एक आक्रमक असा इन्स्पेक्टर केलेला होता. अशा मला विविध भूमिका करायला आवडतील. जसं पुढं भविष्यात अशा योजना आहेत. आई जगदंबेचा आशीर्वाद आणि आपण रसिक प्रेक्षकांचे प्रेम याच्यामुळं खरं तर मला मालिका आणि चित्रपटांमध्ये पुढं भरपूर काम करायला आवडेल आणि सकारात्मक दृष्टीनं आपण मेहनत, प्रामाणिकपणा, सचोटीनं जर हे काम केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. या चित्रपट आणि मालिका क्षेत्रामध्ये चांगलं नाव आपलं व्हावं यासाठी आपण धडपडत असतो कलाकार म्हणून. आणि आपण जसं म्हणालो की स्ट्रगल करतात बरेच जण, पण मला तसा फारसा नाही. परंतु या आता पुढं भविष्यामध्ये थोडा स्ट्रगल करावासा वाटतोय, कारण याच्याही पेक्षा आपल्याला पुढं काहीतरी मोठं काम करायचं आहे आणि सगळ्यांचे नजरा आपल्यावर केंद्रित झालेले आहेत हे मला माहिती आहे. आणि नक्कीच याच्या पुढं चांगल्या चांगल्या भूमिका करून मी प्रेक्षकांसमोर येईन आणि ते नक्की तुम्हाला आवडतील अशी आशा करतो. खरंच सर, आपण खूप छान पद्धतीनं आमच्याशी बातचीत केली आणि आमच्या असंख्य प्रेक्षकांना एक रंगकर्मीपासून त्या अभिनेतापर्यंत कशी आपली घडण झालेली आहे याची देखील माहिती दिली. त्याबद्दल मी सांगली मीडिया माय TV 111 चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सांगली मीडियाचे माय TV लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये माझी कामाची दखल घेऊन मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रेक्षको, पाहिलं रवींद्र कुलकर्णी सर ज्यांनी अनेक आज नाटकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत आणि आता नवीन मालिकांमध्येही येत आहेत आणि या व्यतिरिक्त ऐतिहासिक चित्रपटांमध्ये देखील त्यांची सुरुवात झालेली आहे. तर अशा असंख्य आपल्या या सांगली मिरज कुपवाडमधील जे कलाकार आहेत त्या कलाकारांशी भेटण्याची संधी आणि आपल्याला कार्यक्रमाचं प्रक्षेपण घरबसल्या पाहायला मिळतं आणि ते केवळ फक्त सांगली मीडिया माय TV 111 चॅनलला. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय TV 111 चॅनल. कॅमेरामन विशालसोबत अँकर प्रज्ञा मेत्रे. धन्यवाद.